आज महिला दिवस आहे। काल एक पंकजा मुंडेंचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे की आपण एका हत्येचा विचार करतोय। अशा कितीतरी हुंडाबळीच्या केसेस आहेत, अनेक महिला जळल्या जातात, अनेक हत्या होत आहेत आणि आपण एका हत्येचा विचार करतोय। नाही, मला असं वाटतं की हे अतिशय इनसेन्सिटिव्ह असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आलंय। त्यांना महिला हुंडाबळीबद्दल वाटतंय, त्यांना इतर गोष्टींबद्दल वाटतंय, त्याचं स्वागतच आहे। पण पंकजा मुंडे याच्याबद्दल काहीच बोलताना मला कधी दिसल्या नाहीत। खरं तर प्रत्येकाने आपापले मुद्दे लढतायत। मी माझा मुद्दा लढते, बाकीचे त्यांचा मुद्दा लढतायत। पंकजा मुंडे मला नुसतं टिप्पणी करताना दिसतात, कुठल्याच विषयावर कधीच बोलताना दिसत नाहीत। आता हुंडाबळी जर होत असेल आणि या चुकीच्या गोष्टी महिलांबद्दल घडत असतील तर पंकजा मुंडे का नाही लढत या सगळ्या गोष्टींबद्दल? आम्ही पूर्ण महिला म्हणून सगळ्याच्या सगळ्या त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, पण मला असं वाटतं की त्या कधीच बोलत नाहीत। आत्ता बीडचं प्रकरण त्यांच्या गळ्याशी येत आहे, त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून कुठेतरी डायव्हर्सिफाय करण्यासाठी असे ते टिप्पणी करतात। मला ते बिलकुल पसंत नाही आहे। आज महिला दिनाच्या दिवशी अनेक राज्यामधल्या ज्या घटना आहेत की ज्या महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आहेत, अनेक महिला ज्या पीडित आहेत की ज्या समोर येत नाहीत, बीडमधल्या तर अनेक अशा घटना समोर येत आहेत। मग अशा वेळी आजचा महिला दिन म्हणून आपण कसं बघा? नाही, मला तर एक कालचीच घटना सांगते की एका व्यक्तीने एक फेसबुक पोस्ट केलं की फॅमिली कोर्टात एक जज आहेत आणि जे जज म्हणजे कसं असतं की आता डिवोर्ससाठी जर एखादी महिला कोर्टात गेली, फॅमिली कोर्टात गेली, तर एक मध्यस्थी करणारा जो जज असतो त्यांनी केलेली टिप्पणी मला असं वाटतं फार महत्त्वाची आहे आणि ती महिला दिनानिमित्त ती बाहेर आली पाहिजे। तो जज असं म्हणतो की तू टिकली लावत नाहीस, तू मंगळसूत्र घालत नाहीस, तर मग नवरा तुझ्यात रस कसा घेईल? हे ऐकून मी अक्षरशः म्हणजे शॉक झाले की हा काय जज आहे, हा मध्यस्थी करणार? म्हणजे ही जी पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो की सगळंच ते ठरवतात, ही मानसिकता मला या जजमध्ये दिसते आणि ती मोठ्या प्रमाणावर दिसते। म्हणजे आता एखाद्या स्त्रीने काय घालावं काय नाही एवढंच नाही, तर ते घातलं नाहीस तर तुझ्यात रस घेणार नाही, इतपत बोलण्या एवढी जर त्यांची मानसिकता असेल तर अशा जजना तिथे फॅमिली कोर्टात राहण्याच्या योग्यतेचे नाही आहेत। ते त्यांची तातडीने तिथनं बदली करण्यात यावी, कारण ते महिलांना न्याय देऊच शकणार नाहीत कधी। तर दुसरा जो त्यांनी असंच एक प्रकरणात आणि एक कमेंट केली होती की जर महिला पुरुषापेक्षा जास्त कमवत असेल तर ती त्याच्याबरोबर नांदू शकत नाही। म्हणजे जर कमी कमवत असेल तर चालेल आणि जास्त कमवत असेल तर नांदू शकत नाही। म्हणजे काय प्रकारची मानसिकता आहे? आणि ही जी पुरुष प्रधान मानसिकता आहे ती बदलण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे। हा कुठला प्रकार आहे हा नेमका? पुणे न्यायालयात या ज्या डिवोर्स केसेस फाईल होतात तिथल्या एका जजनी असं टिप्पणी केली, असं एक फेसबुक पोस्ट एक अंकुर जहागीरदार नावाच्या व्यक्तीने टाकलं आहे आणि ते बऱ्यापैकी व्हायरल झालं। एका माध्यमाने त्याच्यावर स्टोरी देखील केली होती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।